कथा स्वामी कृपेने फिटलेले कर्ज। पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील रमेशराव यांच्यावर मोठं कर्ज झालं होतं। व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे बँकेचं कर्ज, खासगी सावकारांचं व्याज आणि घरखर्च यामुळे ते पुरते अडचणीत आले होते। दिवसेंदिवस चिंता वाढत चालली होती। झोप लागत नव्हती, मन शांत राहत नव्हतं। एके दिवशी त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल सांगितलं। स्वामींच्या चरणी प्रार्थना कर, भक्तीने साकडं घाल, ते नक्की वाट दाखवतील। रमेशराव मनापासून स्वामींच्या चरणी झुकले। त्यांनी दररोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप सुरू केला। दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून नम्र प्रार्थना करत राहिले। एका महिन्यात त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला। एक जुना मित्र, जो परदेशात होता, त्याने संपर्क केला आणि म्हणाला, मी तुझ्या व्यवसायात गुंतवणूक करू इच्छितो। त्याने भरघोस रक्कम दिली आणि म्हणाला, परतफेडीची घाई नाही, तू सावर आधी। त्या पैशातून रमेशरावांनी सर्व कर्ज फेडलं, व्यवसाय पुन्हा उभा केला आणि मनःशांती मिळवली। त्यांना खात्री होती की ही स्वामींचीच कृपा होती। आजही दर गुरुवारी ते स्वामींची पूजा करतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव इतरांनाही सांगतात।